सध्या हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे। रविवारी पोखरा विमानतळावर उतरत असताना दरीत कोसळून 69 जणांचा मृत्यू झाला होता। व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। या तरुणाचा फेसबुक लाईव्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। नेपाळ विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी याचं नाव आहे सोनू जयस्वाल। काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात पुत्रप्राप्तीचे व्रत पूर्ण केल्यानंतर दर्शनासाठी गेला होता। त्याच्या कुटुंबियांनी ही माहिती दिली आहे। सोनू 10 जानेवारीला त्याच्या 3 मित्रांसह नेपाळला गेला होता। सोनूचा उद्देश भगवान पशुपतीनाथांच्या दर्शनाचा होता, कारण त्याला मुलगा झाला होता। त्याची इच्छा पूर्ण झाली होती, पण नशिबात त्याच्यासाठी काहीतरी वेगळं होतं। त्याचा मुलगा फक्त 6 महिन्यांचा आहे। सोनूचे जिल्ह्यात दारूचे दुकान आहे। त्याचे अवलापूर चिठ्ठी येथे घर आहे, मात्र तो सध्या वाराणसीच्या सारनाथ इथे राहत होता। विमान अपघाताची बातमी पसरताच जवळपास संपूर्ण गाव सोनूच्या घराबाहेर जमले आणि प्रार्थना केल्या, कारण त्यांना आशा होती की तो बरा होईल। जिल्हा प्रशासनाचे अधिकारी नंतर दुःखद बातमी घेऊन आले। सोनूची पत्नी आणि मुलांना या घटनेची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही। ते दुसऱ्या घरात आहेत असे त्यांना सांगितले। सोनूने फेसबुक लाईव्ह केलते। विमान पडताना तो हृदयद्रावक व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत।